श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज बघा संकष्टी चतुर्दशी आहे. तर छान अशी तुळशी पुढे आधी पहिली रांगोळी काढून घेतली, त्याच्यानंतर केली उंबरठ्याची पूजा आणि मग केली आपल्या रोजची आपली जी देवपूजा असते ती. आज तुळशीकडे सकाळी लवकरच रांगोळी काढली होती, त्यामुळे वातावरण पण बघा किती छान आणि प्रसन्न वाटतं. आणि खरं सांगते, जेव्हा पूजा होते ना, तेव्हा आपल्या घरचं वातावरण खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. उंबरठ्यावर आधी साधी सिंपलच आज रांगोळी काढली. त्यानंतर बघा छान अशी देवपूजा करून घेतली. आणि आजची देवपूजा खरंच खूप छान म्हणतात ना, देवाच्या पूजेमध्ये ना, जेव्हा आपण एखादी गोष्ट जरी वेगळी केली ना, तरी देवपूजेला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. त्यात माझ्या गणूला बघा मी आज शेला घातला होता आणि त्याच्यामुळे गणूचं रूप एवढं छान खोलून आलं होतं. ॲक्च्युली तो शेला त्याच्यापेक्षा थोडा मोठा झालाय, पण तरी सुद्धा बघा गणूचं रूप किती छान खोलून आलंय. म्हणतात ना, आपली रोजची देवपूजा आपण त्याच्यामध्ये थोडासा फार जरी चेंज केला ना, म्हणजे थोडंफार जरी आपण पूजेमध्ये काही बदल केला ना, तरी आपल्या पूजा खरंच खूप खुलून दिसतात आणि मनाला खूप प्रसन्न वाटतात. आणि जेव्हा म्हणतात ना, अशा प्रकारे आपल्या घरात जेव्हा पूजा होतात ना, त्या घरात किती पण आजारपण असू दे, किती काही म्हणतात ना, शक्ती नसली जरी ना अंगात, तरी ती त्यावेळी ना एवढं मन प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण पण ना खूप पॉझिटिव्ह म्हणतात ना, पॉझिटिव्ह होऊन जातं. आणि खूप एक वेगळी सकारात्मकता आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवते आणि मला तर हे नेहमी जाणवते. पूजा केल्यानंतरचा खरं सांगते दिवस खूप छान आणि मस्त मजेत जातो. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहात ना? त्याचा थंबल बघून तुमच्या लक्षात आलं असेल तर मी कशा संदर्भात हा व्हिडिओ केला आहे. तर बघा गणपती जवळ आले आहेत आणि गणपती म्हणजे कोकणातील लोकांचं जीव की प्राण, तर अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ते. आणि मग अशा गणपतीसाठी आपल्याला दरवर्षी असं आपण म्हणतो ना, की काहीतरी नवीन नवीन असे वस्तू मिळायला पाहिजे किंवा काहीतरी असं नवीन करता आलं तर आपल्यासाठी. तर आज मी घेऊन आलीसाठी टोकरीमध्ये गणपतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे शेले किंवा अजून काय काय तुम्ही करू शकता. शिवाय काही ठिकाणी बघा गणपतीसोबत गौऱ्यासुद्धा येतात. मग गौरीसाठी पण आपल्याला काहीतरी हवं असतं ना. असं आहे की गणपतीसाठी केलं आणि गौरीसाठी नाही असं नाही. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. ते आधी दाखवते मी गणपती शेल्याने. तर आज बघा संकष्टी चतुर्थी होती, मी सुद्धा गणपतीला बघा शेला घातला आणि किती छान वाटते बघा. म्हणजे तुम्ही छोट्या मूर्तींना सुद्धा घालू शकता किंवा जर 3-4 फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी पण तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे मी शेले दाखवते ना, हे बहुतेक सगळे घरगुती गणपतींसाठी आहे. जर तुम्हाला मोठ्या गणपतीचे पाहिजे असतील तर ते तुम्हाला ऑर्डरप्रमाणे करून मिळतील. पण हे जे मी तुम्हाला शेले दाखवते हे सगळे घरगुती गणपतीसाठी आहेत. आणि जसं तुमचं धोतर आहे त्याप्रमाणे तुम्ही गणपतीचा शेला करू शकता किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर त्याप्रमाणे पण करून मिळणार. तर चला सुरुवात करूया. मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा छोट्याशा गणपतीचा शेला. हा कलर आहे. कलर बघा किती छान आहे आणि याच्यावरती केलं आहे बेलाचं पान. गणपतीला घातल्यानंतर खरंच सांगते म्हणजे जशी तुमची थीम असते ना, बऱ्याचदा बघा गणपतीला असं शंकर भगवानाच्या थीम वगैरे ठेवतात. तर अशा प्रकारे तुम्ही बघा बेलाचं पान करून ती गणपतीच्या मूर्तीला तुम्ही शेला असा घालू शकता. ह्या छोट्या मूर्तीचा शेला आहे. छोट्या मूर्ती जर तुमच्याकडे असतील ना तर त्याला तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे कलर अवेलेबल आहे. मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती बाजूला टॅग करून दाखवते की कोणते कोणते कलर सध्या अवेलेबल आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तेही तुम्ही मागवू शकता. बघा हा शेला ज्याच्यावरती फुलांची डिझाईन आहे. जे अस्टरचं फूल असतं ना ते केलेलं आहे. एक पहिलं होतं त्याच्यावरती आपल्याला बेलाचं पान होतं, तर याच्यावर बघा अस्टरचं फूल आहे. आणि याच्यामध्ये पण कलर खूप अप्रतिम आहेत. आणि खरंच सांगते कलर कॉम्बिनेशन पण बघा किती छान आहे. त्याच्यामुळे ते शेला बघायला पण छान वाटतो. आणि जर तुमच्या गणपतीचं धोतर पण असंच रंगाचं असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही हा शेला घालायला, खरंच सांगते खूप छान दिसून येईल. आणि गणपतीची म्हणतात ना एक रूप असताना ते खूप खुलून येणार आहे. तर हा दुसरा आहे, याला म्हणतात अस्टर शेला. म्हणजे याच्यावर अस्टरचं फूल आहे म्हणून याला म्हणतात अस्टर शेला. त्याच्यानंतर हा आहे पारिजातक शेला. तर याच्यावरती जी फुलं आहेत ना ती पारिजातकाच्या फुलाप्रमाणे आहेत. हा मोठ्या गणपतीचा आहे. 3.5-4 फुटापर्यंतचे जे गणपती असतात ना त्यांना तुम्ही हा शेला घालू शकता. बघा एक मिनिट मी दाखवते तुम्हाला करून. अशा प्रकारे येणारे याच्यामध्ये बघा खाली लटकन सुद्धा आहे. प्रत्येक शेलाला वेगवेगळं दिलेलं आहे. जशी मूर्ती म्हणजे आता तुमची मूर्ती मोठी असेल तर त्याच्यासाठी वेगळं लटकर आहे. तुम्हाला ते पण मी दाखवते. हा आहे पारिजातक शेला. म्हणजे मी तुम्हाला याच्यासाठी नाव रेकमेंड करते आहे की तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला कुठलं पाहिजे आहे, त्याप्रमाणे मग तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार. तर हा बघा हा पारिजातकाचा दुसरा हे आहे.
आता तुम्हाला मी जे लटकनचा प्रकार दाखवतो. याच्यामध्ये जे लटकन केलेत ना, याच्यामध्ये का मणी आहे आणि गोंडा आहे. हे पण पारिजातक आहे, हे दुसरं पण पारिजातक आहे. पण याच्यामध्ये बघा काय केलं आहे, तर आपण मण्यांचं लटकन याला दिलेलं आहे. तर लटकनसुद्धा तुमच्या चॉईसप्रमाणे आहे, तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर अष्टरच्या फुलाचं लटकन बघा अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर तर हे प्रत्येक डिझाईनप्रमाणे त्याची लटकनं तशी फिक्स केलेली आहे. तुम्हाला डिझाईन जरी चेंज करायची असेल किंवा एखादं समजा बेल आहे, अस्टर आहे आणि पारिजातक आहे, हे 3 सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यावरती जर तुम्हाला चेंजेस करून पाहिजे असेल तर सांगा. पण पारिजातकाचं जर तुम्ही चेंज करून घेणार असेल तर पारिजातकाचा शेलाचा जो आकार आहे हा जरा मोठा पाहिजे, तर त्याच्यावरती पारिजातकाचं फुल हे शोभून दिसणार. जर तुम्ही छोट्याशा शेल्यावरती जर हा प्रकार करायचा म्हटलं तर ते छान नाही दिसणार. मग तुम्ही म्हणा ताई आम्हाला आधी का नाही सांगितलं. मग मी आधीच सांगते, शेल्याची जेवढी रुंदी असेल ना त्याच्यावरती ती फुलं छान दिसणार. त्या रुंदीप्रमाणे ही फुलं केली गेली आहे. तर ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना तर तुम्ही हे लक्षात ठेवा, बेलपान, अस्टर आणि पारिजातक हे तुम्ही लक्षात ठेवून त्याप्रमाणे ऑर्डर करायचं आहे. जसं आपण गणपतीचे शेले बघितले, आता तुम्हाला माहिती आहे गणपतीचे 4 हात आहेत, 4 भुजाचा गणपती आहे तो. मग त्याच्या भुजात पण आपण कशा रिकामी ठेवू, तर त्याच्यासाठी पण बघा इथे आम्ही तोडे आणलेले आहेत. तर तुम्ही हे तोडे गणपतीलाही घालू शकता, गौरीलाही घालू शकता बघा अशा प्रकारे. आणि तुम्ही स्वतःही वापरू शकता. असं काही नाही आहे की गणपतीला घातल्यानंतर आपल्याला ते वापरता येत नाही. तर याच्यामध्ये सध्या हे 2 कलर अवेलेबल आहे. मला एकदम जवळून दाखवते बघा म्हणजे लक्षात येईल. तर हे 2 कलर आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. जर तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला करून मिळतील. आणि हे खरंच सांगते घातल्यावर छान वाटतात. इवन जे बघा हळदीचा आणि वगैरे प्रोग्राम होतात तेव्हा नवरी मुलीच्या हातात घालण्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो. म्हणजे एकच वस्तू आहे पण त्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. आता सध्या गणपती उत्सव जवळ येतोय, तर तुम्ही ते गणपतीमध्ये पण घालू शकता किंवा कोणाची हळद असेल तर तिलाही गिफ्टमध्ये देऊ शकता. किंवा जर गौरी येत आहे तर गौरीच्या हातामध्ये सुद्धा घालू शकता. इवन जर तुम्हाला कुठे चेंज करून जायचं असेल किंवा कपड्यांवर मॅचिंगमध्ये तर तेव्हाही तुम्ही घालू शकता. म्हणजे बरेच जण असं म्हणतात की एखादी वस्तू घेतल्यानंतर ती पडून जाते, त्याचा उपयोग करतात. मी त्याचे उपयोगसुद्धाही तुम्हाला इथे सांगते, जेणेकरून जी तुम्ही वस्तू घ्याल तर त्याचा उपयोगसुद्धा बेनिफिट पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. तर अशा प्रकारचे 2 तोडे आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. हे आहेत गणपतीसाठीचे तोडे. तुम्ही गौरीलाही हे तोडे घालू शकता. जसे तुमची साडी मॅचिंग असेल त्याप्रमाणे ही गुलाबं जर तुम्ही करून घेतली तर ती तुमची मॅचिंगमध्ये सुद्धा होऊन जाणार. दुसरा आता प्रकार आहे ते गौरींसाठी आहे. आता आपण बघा गणपतीसाठी जसं शेले घेतो, तोडे आहे, त्याच्यानंतर गणपतीची सोंड येते ते आहेत, कर्णफुल आहेत. त्याचप्रमाणे गौरीसाठी आपण काय करू शकतो, तर गौरीसाठी आहेत आपल्याकडे वेण्या गुलाबाच्या. तर याच्यामध्ये पण आपल्याला कलर तुमच्या चॉईसप्रमाणे बघा हे 2 वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत वेण्या. तर या वेण्या सुद्धा आंबाड्यावरती घातल्यानंतर सुद्धा छान वाटतील. किंवा जर तुमच्याकडे एखादी लहान मुलगी आहे तर तिला तुम्ही बेल्ट म्हणून पण हा असा वापर त्याचा करू शकता. आणि खरंच सांगते खूप छान वाटतं. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीला आम्ही असं केलं होतं आणि खरंच छान वाटतं. ज्यांच्याकडे लहान मुली आहेत ना त्याचा ह्याचा वापर जर हा बेल्ट म्हणून करून तुम्ही तिच्यासाठी हेअरबँड प्रकारेमध्ये पण तुम्ही हा वापरू शकता. इवन तुम्ही स्वतःसुद्धा ह्या वेण्या माळू शकता आंबाड्यावर. आणि खरंच सांगते खूप छान वाटतात. रेग्युलर यूजसाठी पण आहे आणि मेन म्हणजे वॉशेबल आहे, त्यामुळे तुम्ही वॉश करून सुद्धा वापरू शकता. याच्यातही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला कलर मिळतील. त्याच्यानंतर दुसरा एक वेणीचा प्रकार आहे जो शक्यतो तुम्हाला आंबाड्यावरतीच करता येईल, कारण ते आंबाड्यावरतीच एक छान वाटेल. ते बघा याच्या प्रकारे, म्हणजे जर एखादा आंबाडा घातला असेल तर तुम्ही आंबाड्यावरती अशा प्रकारे ते घालू शकता. किंवा आता मुलींमध्ये फॅशन निघत चालली की हातात क्रंची घालून फिरायची. म्हणजे बऱ्याचदा बघा मुली असं घालून फिरतात, एका हातात हे घालतात आणि एक हात त्यांचा ओपन असतो आणि ड्रेस जसा असेल त्याप्रमाणे हातात घालून फिरण्याची ही आता फॅशन आहे. तर त्या फॅशनच्या अनुसरणी पण हे तुम्ही वापर करू शकता. बघा वस्तू घेणं महत्त्वाचं नाही आहे, वस्तूचा वापर कसा होतोय ना हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काही जण वस्तू घेतात किंवा घेताना हा प्रश्न पडतो की आता गणपती झाले, मग या वस्तूचा मी वापर कशासाठी करू किंवा काय करायचं आहे. तर या गोष्टींचे वापर तुम्ही बऱ्याच कारणांसाठी बऱ्याच गोष्टीसाठी करू शकतात. तसं शेल्याचा वापर बघा आता मी गणपतीला माझ्या छोट्या मूर्तीसाठी करते. आता लवकरच चतुर्थीनंतर येते नवरात्रमध्ये तुम्ही त्या शेल्याचा वापर सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर येते मार्गशीर्षचे आपले गुरुवार येतात, मार्गशीर्षच्या गुरुवारामध्ये सुद्धा तुम्ही या शेल्याचा वापर करू शकता. म्हणून मी म्हटलं ना, एखादी गोष्ट
कशी वापरायची हे कल्पकतेवर असतं तुमच्या, आणि ती कल्पकता तुमच्यात असेल ना तर तुम्ही त्या गोष्टीचा वापर करू शकता. जसं आता बघा हा मोठा शेला आहे, मोठ्या गणपतीचा आहे, 2 फुटाच्या गणपतीचा आहे, पण मी त्या छोट्या गणपतीला आज घातलं का ना, संकष्टी चतुर्थी होती, म्हटलं चला आज त्या निमित्ताने आज पहिला व्हिडिओ पण जातोय तर आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करूया म्हणून गणपती बाप्पाला घातलं. किती छान वाटतंय बघा. असे जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे शेले केले किंवा वेगवेगळ्या तुम्ही रोजच्या आपल्या घरात ज्या मूर्त्या असतात ना गणपतीच्या, त्यांना सुद्धा हे शेले तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला मी बाप्पाचं लाडकं आवडतं फूल म्हणजे जास्वंद. तर या जास्वंदाची आता कंठी होती ती सेल झाली, त्याच्यामुळे आता ती माझ्याकडे दाखवायला नाही आहे. ती याची कंठी सुद्धा छान वाटते. 5 फुलांची कंठी येणार गणपतीच्या डोक्यावरती, किंवा तुम्ही एखादं असं जास्वंद पण घेऊ शकता. आता बऱ्याच जणांचं असं होईल की जास्वंद कसं, तर गणपतीच्या हातामध्ये बघा हात मोकळा असतो तेव्हा तुम्ही हे फूल असं हातामध्ये पण सुद्धा ठेवू शकता, किंवा तुम्ही हे चरणाशी ठेवू शकता, किंवा याचा तुम्ही हारही करून घालू शकता. म्हणजे बघा एकच फूल आहे, फुलांचे प्रकार वेगवेगळे नसले तरी जास्वंद एकच आहे, पण या जास्वंदाचे वेगवेगळे प्रकारही तुम्हाला करून मिळतील जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. त्याप्रमाणे या जास्वंदाचं फूल सिंगलही तुम्हाला मिळेल, 5 फुलांचा हार सुद्धा मिळेल, किंवा तुम्हाला कंठी जी आहे जी आता माझ्याकडे दाखवायला नाही आहे, नेक्स्ट व्हिडिओपर्यंत जर माझी बनवून झाली तर मी देईन, कारण ती ऑर्डरची होती ती निघून गेली, तर ती आली तर तीही तुम्हाला दाखवीन. तर याची कंठी पण खूप छान वाटते. सध्या याची सेलिंग भरपूर आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर लवकर बुक करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हार. म्हणजे आता जसं आपले कंठी झाले, वेण्या झाल्या, तर देवांसाठी हारही तेवढेच महत्त्वाचे असतात. तर हा हार तुम्ही आधी पण बघितलाय माझ्या फोटोमध्ये बऱ्याचदा चाफ्याचा, तर असा तुम्ही जास्वंदाचा पण करू शकता. हा आहे आपला चाफ्यांचा हार, जो स्वामींना चाफा खूप प्रिय आहे. आणि खरं सांगते बघा, फोटोला घातल्यानंतर खूप छान वाटतो. माझ्या मागे स्वामींचा फोटो आहे, त्याला मी बऱ्याच वेळा हा हार घातला आणि खरंच खूप छान वाटतं. जेव्हा कधी बघा आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फुलं खरंच बऱ्याचदा मिळत नाही, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, आणि देवाची मूर्ती अशीच ठेवली ना तर ती आपल्याला नजरेला पण बरी वाटत नाही आणि कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं. मग अशा वेळी ही फुलं तुम्हाला खरंच खूप उपयोगाला येतात, आणि ह्याचा हार खरंच सांगते खूप छान वाटतो. आता बघा आज मी फोटोला हार बदललाय, तो घातलाय मी पारिजातकाचा, तो पण बघा किती छान वाटतोय. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तुमच्या पूजनामध्ये जेव्हा तुम्ही घेता ना एखादी गोष्ट परमेश्वरासाठी, जसं आपल्याला नवनवीन कपडे येतात तर आपल्याला असं वाटतं ना आता हा ड्रेस माझ्याकडे असला पाहिजे. जरुरी नाही की आपण तो ड्रेस प्रत्येक वेळी घालतो, कधी कधी आपण एकदा आणि दोनदा घालून ठेवून पण देतो. मग आपण देवाच्या बाबतीत कशाला विचार करायला पाहिजे की ही वस्तू आपल्याला उपयोगाला येईल की नाही. आवडली आहे ती वस्तू घ्यायची आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावरती असतं. तसंच मी तुम्हाला एक दुसरा हार दाखवते. ज्यांना इंग्लिश कलर आवडतात म्हणतात ना, ज्यांना एकदम लाईट कलर आवडतात त्यांच्यासाठीचा हा हार आहे. तुम्हाला आता फोटो कसं दाखवून असा दाखवते. तर हा हार सुद्धा आहे, ह्याला मोगऱ्यांच्या कळीचा हार म्हणतात. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल मिळतील, जसे तुम्हाला कलर पाहिजे असतील तसे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या उलनच्या आहेत, आणि या गोष्टींना वेळ लागतो, मेहनतही भरपूर आहे. कारण तुम्ही म्हणाल की ताई, कारण आधीच काही गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्याच जणींचं असं असतं की गोष्ट लोकर पण मागे, आणि ही चालू लोकर नाही आहे. म्हणजे बघा लोकरीमध्ये पण बरेच प्रकार येतात. त्याच्यामध्ये एक नॉर्मल वापर असतो ज्याच्यामध्ये आपण वापरतात, त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 वेळाच्या वॉश केल्यानंतर त्या उलन खराब होतात. तर ह्या चांगल्या क्वालिटीच्या उलन आहे ते त्याच्यासाठी वापरले आहेत, कारण तुम्ही वॉश करू शकता आणि वॉश करून परत ते वापर करू शकता. आणि जर तुम्हाला असं वापर करायचं असेल तर नॅचरली आपल्याला ती गोष्ट पण चांगल्या पद्धतीचीच असली पाहिजे, तरच ती गोष्ट आपली व्यवस्थित वापरली जाते आणि ती टिकते सुद्धा बऱ्याच काळापर्यंत. आणि याचा वापर मी पहिलं सांगितलं, आता गणपती येतोय, तुम्ही गणपतीमध्ये तर कराच, पण इतरही त्याचे यूज आहे की जे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू. जे पण गोष्टी दाखवल्या आहेत ना त्याच्यामध्ये ज्यांना पण कोणाला शेले पाहिजे असतील, मग त्याच्यामध्ये बेलपत्र, अस्टर आणि पारिजातक हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे तुमच्या ऑर्डर्स यायला पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे मग त्याच्यावरती ती डिझाईन करण्यात येईल. कारण 3 डिझाईन असल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतो, किंवा तुमचा कलर तुम्ही सांगायचा आहे. मी इथे माझ्या व्हिडिओच्या साईडला तुम्हाला ते कलर पण ब्लिंक होत असेल बघा, की कोणते कोणते शेले आपल्याकडे कलर अवेलेबल सध्या आहेत. त्याचप्रमाणे तोड्यांमध्ये सुद्धा सध्या 2 तोड्यांचे कलर अवेलेबल आहे. तुम्हाला दुसरे कुठले पाहिजे असेल तर तेही सांगा, ते चेंजेस करून मिळतील. वेड्यांमध्ये पण सध्या 2 आहेत, एक गुलाबाची आणि एक मल्टी कलरमध्ये आहे. चाफ्याच्या फुलांमध्ये 5 चाफा किंवा 11 चाफ्याची तुम्हाला हार मिळू शकतो.
हे मी याच्यासाठी सांगते कारण का एक फूल बनवायला पण ना बरीच मेहनत आहे. आपण कधी कधी म्हणतो अरे 5 फुलांचा चाफा करायला पण एवढा वेळ का लागतो. कारण बघा ऑनलाईन शॉपिंग आणि सण सवार जवळ आले ना की जेव्हा ऑर्डरी जेव्हा येतात ना तेव्हा अक्षरशः तारांबळ उडते. आणि बनवणारी व्यक्ती जर एकच असेल ना, फक्त एकच व्यक्ती जर त्या गोष्टी बनवत असेल तर त्या व्यक्तीची तारांबळ तेवढीच उडते. आणि पण तुम्ही ऑर्डर करणार आहेत ना याची प्राइस वेगळी असणार आणि शिपिंग चार्जेस वेगळे असणार. कारण प्रॉब्लेम होतो तुम्हाला माहिती आहे की कधी कधी कुरिअर वेळेवर जात नाही. तर शक्य असेल तर मी तर सांगेन की तुम्ही 20 ऑगस्ट 25 ऑगस्टच्या आजच ऑर्डर द्या. कारण का मग शिपिंगमध्ये 5-6 दिवस जातात. मग असं होऊन जाईल की गणपतीच्या टायमावरती ती ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचलेली नसेल. तर ज्यांना कोणाला हे ऑर्डरी करायची असेल तर शक्यतो 25 ऑगस्टच्या आतमध्ये करा. आणि जे मुंबईतच आहे म्हणजे कांदिवलीच्या जवळपास असतील तर त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट आहे. बाकी मुंबईच्या बाहेर जर जे कोण असतील तर त्यांनी 20 ऑगस्टच्या आतमध्ये याचं बुकिंग करायचं आहे की जेणेकरून ते पार्सल तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी पोहोचेल म्हणून. तर आजचा एकंदरीत व्हिडिओ असा होता लोकरी. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर मुंबईच्या बाहेरचे असतील त्यांनी 20 ऑगस्ट लास्ट तारीख आहे. आणि जे मुंबईमध्ये राहतात स्पेशली कांदिवलीच्या जवळपास तर त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट ही डेट आहे. तुमची ऑर्डर प्लस शिपिंग चार्ज हे कंपल्सरी आहे. त्यामुळे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओत. आणि आता सणाची आपली सुरुवात झाली तर मी तुमच्यासाठी शक्यतो मी रोज काही ना काहीतरी नवीन आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन जे सणांशी रिलेटेड असेल, जे तुमच्या सणांना आणखी म्हणतात ना आणखी छान म्हणतात ना वेगळं लूक आणेल. जसं आता आपण म्हणतो ना की सण आले की आपण आपल्यासाठी खरेदी करतो, तसंच परमेश्वरासाठी पण काहीतरी खरेदी केली पाहिजे. मग त्या हिशोबाने मला स्वतःला आवड आहे म्हणून म्हटलं चला ती आवड तुमच्यापर्यंत पण पोचवूया. तर मी जे काही आणणार आहे माझ्या गणपतींसाठी किंवा माझ्या परमेश्वरासाठी ते सगळं मी तुमच्यावर पण शेअर करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.